आजरा तालुक्यात यंदा 50 एकरवर व्यावसायिक बांबू लागवड होणार। आत्तापर्यंत 150 एकर क्षेत्रावर विविध व्यावसायिक बांबू जातींची लागवड। अगरबत्ती, हस्तकला आणि प्रक्रिया उद्योगांसाठी बांबू शेती ठरणार फायदेशीर। आजरा तालुक्यात पारंपरिक शेतीबरोबरच बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल लक्षणीयरित्या वाढतोय। स्थानिक माणगा या प्रजातीबरोबरच व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या विविध बांबू जातींची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे। यंदा तालुक्यात सुमारे 50 एकर क्षेत्रावर व्यावसायिक बांबू लागवड होणार असून आतापर्यंत सुमारे 150 एकर क्षेत्रावर औद्योगिक वापरासाठी विविध व्यावसायिक जातींची लागवड करण्यात आली आहे। आजरा तालुक्यात वर्षानुवर्ष माणगा या स्थानिक बांबू प्रजातीची लागवड केली जाते। शेतीमधील विविध आधार कामांसाठी तसंच टिकाऊपणामुळे या बांबूला मोठी मागणी आहे। मात्र बदलत्या बाजारपेठेच्या गरजा आणि प्रक्रिया उद्योगातील वाढत्या संधी लक्षात घेऊन शेतकरी आता व्यावसायिक बांबू जातीच्या लागवडीकडे वळत आहेत। राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत केंद्र शासनानं देशातील 136 बांबू प्रजातींपैकी 8 जाती व्यावसायिक लागवडीसाठी प्रमाणित केल्यात। त्यामध्ये बांबूसा टुल्डा, बांबूसा बल्कोवा, बांबूसा न्यूटन्स, डॅड्रा कॅलामस ब्रँडसी, डॅड्रा कॅलामस ॲस्पर, डॅड्रा कॅलामस ट्रायकस, वल्गारिस ग्रीन तसंच माणगा या जातींचा समावेश आहे। यापैकी टुल्डा, बल्कोवा आणि ब्रँडसी या जातींच्या रोपांना आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विशेष मागणी वाढतीये। माणगा, मानवेल आणि काटेरी कळक या जाती राज्यात सर्वाधिक परिचित आहेत। विशेषतः माणगा बांबूंचा वापर शेतीमधील आधारासाठी, घर बांधणी, बांधकाम, विणकाम, शिड्या, हस्तकला, गृहोपयोगी वस्तू निर्मिती तसंच खाद्य कोंबासाठी केला जातो। कर्नाटकातील संकेश्वरसह राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये माणगा बांबूला चांगली मागणी आहे। बांबू लागवड ही आता केवळ पारंपरिक शेतीपुरती मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून पुढे येतंय। अगरबत्ती उद्योग, हस्तकला, फर्निचर, बांधकाम आणि विविध प्रक्रिया उद्योगांमध्ये बांबूची वाढती मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होतीये। बांबू अभ्यासक पाटलोबा पाटील म्हणाले, शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीनं स्थानिक माणगा प्रजातीबरोबरच बांबूसा टुल्डा या व्यावसायिक जातीच्या लागवडीकडे आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळतात। टुल्डा लागवड वाढल्यास अगरबत्ती, हस्तकला आणि इतर प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना मिळेल। त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही हातभार लागणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।